नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मी आज तुम्हाला साडीच्या पदराला खूप छान असे गोंडे तयार करून दाखवणार आहे. यासाठी हे पहा, मी गोल्डन कलरचे पाईप घेतलेले आहेत व हे 6 MM मणी घेतलेले आहेत. मोती पांढऱ्या कलरचे मणी घेतलेले आहेत. हातशिलाईची सुई आणि दोरा याचा वापर करून आपण खूप छान असे साडीच्या पदराला आज गोंडे तयार करणार आहोत. हे पहा, आपण याशी सुई घेतलेली आहे. सुई आपण घेताना पातळ घ्यायची, म्हणजे त्यामध्ये ते पाईप व मणी व्यवस्थित असे ओवले जातात. आपण दरवेळी धागे वापरून गोंडे तयार करत असतो. यावेळेस आपण पाईप व मणी वापरून गोंडे तयार करणार आहोत. मी याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर अशा डिझाईन तयार करून दाखवलेल्या आहेत. त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत. चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा, तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील. हे पहा, आपण साडीच्या पदराला सुई दोरा ओवून घ्यायचा आहे. त्यानंतरनं मोती ओवून घ्यायचा आहे. मोत्याची साईज तुम्ही लहान मोठी तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. व त्यानंतरनं एक पाईप, एक मणी व पुन्हा एक पाईप आणि एक मणी असे आपण येथे 3 मणी व 2 पाईप ओवणार आहोत. हे पहा, 3 मणी ओवायचे आहेत व 2 पाईप ओवायचे आहेत. हे असे आपण आता हा जो पांढरा मणी आहे तो वरच्या साईडला घेऊन असा ओवून याचा इथे व्ही आकार तयार करायचा आहे व त्या मण्यामधूनच आपण सुई ओवून घ्यायची आहे, म्हणजे तो मणी वरती व्यवस्थित असा फिक्स बसून जातो. व त्यानंतरनं त्या मण्यामध्ये सुई पुन्हा एकदा खालच्या बाजूला घ्यायची आहे व यामध्ये एक पाईप, एक मणी, पुन्हा एकदा पाईप व मणी असे आपण ओवून घ्यायचे आहे. व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे, व्हिडिओ पहा. मी याआधीसुद्धा वेगवेगळ्या डिझाईन तयार करून दाखवलेल्या आहेत. त्याही खूप सुंदर सुंदर अशा आहेत. गोल्डन कलरचे मणी व पांढऱ्या कलरचे मोती वापरून कशी डिझाईन करायची त्याचेही व्हिडिओ आहेत. मी साडीच्या पदराला वेगवेगळ्या डिझाईन धागा न वापरता मण्याच्याच कशा तयार करता येतील याचे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत. चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा, तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील. हे पहा, हे असे आपण मणी व पाईप ओवून घ्यायचं आहे व अर्धा इंच किंवा त्याच्यापेक्षा थोडे जास्त अंतर ठेवून आपण हे मणी व्यवस्थित असे ओवून घ्यायचे आहेत. मैत्रिणींनो, मी आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर अशा पर्स कशा तयार करायच्या याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत. बॅग, पर्स, पाऊच, त्याचबरोबर ताटावरचे वेगवेगळ्या प्रकारचे रुमाल कसे तयार करायचे याचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत. चॅनलला एकदा नक्की भेट द्या व तेही व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, तुम्हाला तेही व्हिडिओ नक्कीच आवडतील. खूप सोप्या पद्धतीने व खूप छान छान अशा मी डिझाईन तयार करून दाखवलेल्या आहेत. हे पहा, हे असे आपण गोंडे तयार करायचे आहेत. आपण पुन्हा त्यामध्ये पाईप व मणी ओवून घ्यायचे आहेत. मैत्रिणींनो, आपण नेहमीच धाग्याचे गोंडे तयार करत असतो. असे मण्याचे गोंडे आपल्याला साडीला एकदा नक्कीच करून पहा, तुम्हाला आवडतील. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज कटिंग मी आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत. प्रिन्सेस कट ब्लाऊजची सर्व मापाची कटिंग व साध्या ब्लाऊजच्याही सर्व मापाची कटिंग मी कट करून दाखवलेली आहे. त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत, तेही तुम्ही पाहू शकता. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा आणि सपोर्ट करा व व्हिडिओ पाहत राहा. हे पहा, हे असे आपण डिझाईन तयार करायचे आहे. आपण असा हा धागा व्यवस्थित असा ओढून घ्यायचा आहे व त्यानंतरनं पुन्हा पाईप व मणी असे ओवून घ्यायचे आहे. हे पहा, अशी आपण ही डिझाईन तयार केलेली आहे. कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये खूप सुंदर अशी गोंड्याची डिझाईन आज आपण इथे तयार केलेली आहे. मैत्रिणींनो, मी आपल्या चॅनलवरती जुन्या बांगड्यांपासून गोट कसे तयार करायचे हे सुद्धा दाखवलेलं आहे. टाकाऊ वस्तूतून टिकाऊ वस्तू कशा तयार करायच्या याचेही बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत. चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा.
आपण साडीला गोंडे करण्यासाठी साडी बाहेर देतो. हे पहा, हे असे आपली घरच्या घरी साडीचे गोंडे तयार करून झालेले आहेत. खूप कमी साहित्यामध्ये आपण ही डिझाईन तयार केलेली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा व सबस्क्राईब करा.